विधानसभा अध्यक्षांनी 10 जानेवारीला आमदार अपात्रतेच्या प्रकरणी निकाल दिला आणि त्याच्यानंतर लगेच दोन्ही गटाकडून एकमेकांच्या विरोधात कोर्टात धाव घेण्यात आला। परंतु याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की शिंदे गटाने हायकोर्टात धाव घेतलेली आहे आणि ठाकरे गटाने अहवाल याचिका घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे। विधानसभा अध्यक्षांच्या निकालामध्ये हायकोर्ट विरुद्ध सुप्रीम कोर्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। शिवसेना अखेर कोणाची याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दिलेला आहे आणि शिंदेंना दिलासा मिळालेला आहे, ते सेफ झालेले आहे। या निर्णयाच्या विरोधातही शिंदेंनी हायकोर्टात धाव घेतलेली आहे आणि ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे। याचा अर्थ स्पष्ट होतो की या लढाईचा अंतिम निकाल जो काय आहे तो आता सुप्रीम कोर्टात होणार आहे। हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात जाण्याच्या मागे नेमकं कारण काय आहे आणि यामध्ये राजकीय खेळी काय आहे ते समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमानं। आपल्याला तर माहितीच आहे की 11 मेच्या सुप्रीम कोर्टाचा जो काही अंतिम निकाल आला होता सत्ता संघर्षाच्या संदर्भात, त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना एक चौकट आखून दिली होती। ती चौकट अशी आखून दिली होती की पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन झालेलं दिसतंय, म्हणून शिंदेसह 16 आमदारांच्या संदर्भात पात्र किंवा अपात्र हे तुम्हाला ठरवायचंय असे निर्देश सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना दिले होते। परंतु अध्यक्षांच्या या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने आखून दिलेल्या चौकटीचं पालन झालेलंच नाहीये, कारण राहुल नार्वेकरांनी 10 जानेवारीला जो काही निकाल दिलेला आहे त्यामध्ये पात्र अपात्रतेच्या संदर्भात निकाल दिलेलाच नाहीये। त्यांनी कोणत्याही गटाच्या आमदारांना अपात्र ठरवलेलंच नाहीये। नार्वेकरांकडे दोन्ही गटाकडून एकमेकांच्या विरोधातल्या 34 याचिका आल्या होत्या, त्यामध्ये ठाकरे गटाकडून शिंदे गटाचे 16 आमदारांना अपात्र करण्याचा निर्णय घ्यायचा होता। परंतु नार्वेकरांच्या निकालामध्ये पात्र किंवा अपात्रतेच्या संदर्भात निकालच नाहीये, पण त्यामध्ये यांनी शिवसेना राजकीय पक्ष कोणाचा हे ठरवून टाकलंय। केंद्रीय निवडणूक आयोगाचा जो काही निकाल आला होता त्याच्याच आधार घेत एकनाथ शिंदे म्हणजे शिंदे गटाला त्यांनी मान्यता दिली आणि खरी शिवसेना यांचीच असा निकाल दिला। म्हणून दोन्ही गटाकडून आता कोर्टात धाव घेण्यात आलेली आहे। दोन्ही गटाकडून कोर्टात याचिकेत काय मागणी केलेली आहे ते बघून घेऊया। उद्धव ठाकरेंची मागणी आहे की सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेला चौकटीचा बाहेर जाऊन अध्यक्षांनी निर्णय दिलेला आहे, म्हणून विधानसभा अध्यक्षाच्या निर्णयाला स्थगिती द्यावी। अध्यक्षांनी निकाल देताना पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदीकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे। शिवसेना कुणाची हे ठरवताना विधानसभा अध्यक्षांनी निवडणूक आयोगाचा निकालाचा आधार घेतला आहे। त्याच्यानंतर निर्णय येईल तोपर्यंत शिंदे गटाचे आमदारांना विधानसभेच्या कामकाजात सहभागी होण्यास मज्जाव करण्यात यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर एकनाथ शिंदेनी हायकोर्टात मागणी केलेली आहे, ती म्हणजे ठाकरे गटाचे 14 आमदारांना अपात्र करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे। कारण आम्ही काढलेल्या व्हीपच्या विरोधात ठाकरे गटाचे आमदारांनी मतदान केलं, म्हणून त्यांना अपात्र करण्यात यावं। त्याच्यानंतर सुनावणी दरम्यान शिंदे गटाने दिलेले उत्तर अध्यक्षांनी नीट अभ्यासलं नाही, म्हणून त्यांनी ठाकरे गटाचे आमदारांना पात्र ठरवण्याचा निर्णय घेतला, तो बेकायदेशीर आहे। म्हणून अध्यक्षांचा निर्णय रद्द करण्याची मागणी शिंदेंनी हायकोर्टात केलेली आहे। 22 जानेवारीला ठाकरे गटाच्या याचिकेवरती सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली। त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी थेट आदेश दिलेले आहेत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे उत्तर मागितलं आहे। कोर्टाने महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे, ते म्हणजे 10व्या शेड्यूल नुसार अपात्रतेची कार्यवाही का केली गेली नाही असा थेट सवाल अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाने विचारलेला आहे आणि त्याचा उत्तर देण्यासाठी 2 आठवड्याचा अवधी दिलेला आहे। 2 आठवड्याचा आत अध्यक्षांना सर्व उत्तर द्यावे लागणार आहेत। आता सर्वात कन्फ्युज करणारा प्रश्न तो म्हणजे एकनाथ शिंदे हे हायकोर्टात का गेले, जेव्हा सुप्रीम कोर्टाने 11 मेच्या निकालाच्या सुनावणीत खुद मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सांगितलं होतं की अध्यक्षांचा जो काही निकाल येईल तो योग्य की अयोग्य हे आम्ही ठरवू। मग इथे हायकोर्ट काय करतंय? शिंदे गट हायकोर्टात का गेलेत? सुप्रीम कोर्टात तर ही सुनावणी होणारच आहे। हा सर्वात कन्फ्युज आणि मोठा प्रश्न आहे। याचा उत्तर असा होतो की एकनाथ शिंदे कडून हा एक वेडकाडूपणा आहे आणि हा एक राजकीय खेळी आहे। कारण मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एकनाथ शिंदे हे सेफ झालेले आहेत, त्यांचं मुख्यमंत्री पद सुद्धा वाचलेलं आहे, म्हणून यांना तेवढी घाई नाहीये। 2024 पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील, म्हणून ते आता वेडकाडूपणा करतील। कारण मुंबई हायकोर्टात हा खटला सुरू झाला तर मुंबई हायकोर्ट असंही म्हणू शकतं, आम्ही पुन्हा नव्याने हेअरिंग करतो आणि उद्याच्याला सुप्रीम कोर्ट जर का असं म्हणालं हायकोर्टात ही सुनावणी होत आहे तर आधी हायकोर्ट काय म्हणतंय ते बघूया, नंतर मग हायकोर्टातून तुम्ही आमच्याकडे या असं जर का सुप्रीम कोर्ट म्हणालं तर। कारण दोन्ही कोर्टामध्ये याचिका करण्यात आली आहे, मुंबई हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात। याच्यामध्ये काहीही होऊ शकतं, कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये की हे मॅटर नेमकं कुठं चालणार आहे। 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना आणि शिंदेसह त्यांचे 39 आमदारांना नोटिसा बजावल्या आणि 2 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत। सुप्रीम कोर्टामध्ये या प्रकरणाची सुरुवात झालेलीच आहे असं आपण
म्हणू शकतो, कारण 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टाने सर्वांना नोटिसा इश्यू केलेली आहेत. पण मग आतापर्यंत कन्फर्म झालेलं नाहीये की ही मॅटर नेमकं कुठं चालणार आहे, सुप्रीम कोर्ट की हायकोर्ट. याचा अंतिम फैसला सुप्रीम कोर्ट घेणार आहे. ते सर्वोच्च आहे, त्यांना सर्वच निर्णय घ्यायचे अधिकार आहेत. एकनाथ शिंदेकडे भरपूर वेळ आहे. आतापर्यंतचे सर्वच निर्णय शिंदेच्या बाजूनेच आलेत, म्हणून एकनाथ शिंदे हे राजकीय खेळी खेळत आहेत. दुसरीकडे आहे उद्धव ठाकरे. आता यांच्याकडे काहीच राहिलेलं नाहीये. नाही त्यांच्याकडे स्वतःचा पक्ष राहिलेला आहे, नाही पक्षांचे चिन्ह राहिलेलं आहे. म्हणून साहजिकच आहे यांना तर घाई आहेच, कारण 2 ते 3 महिन्यात लोकसभांच्या निवडणुका आहेत. यांच्याकडे पक्षच राहिला नाही तर हे निवडणुकीत काय करतील. खरं म्हणजे डोंगर तर उद्धव ठाकरेंनाच चढायचा आहे आणि संघर्ष करायचा आहे. याच्यामध्ये यांना आपण फक्त शुभेच्छा पाठवू शकतो, दुसरं काहीच नाही. एवढंच बोलून मी आपली रजा घेतो. जर का हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.